नमस्कार. आज आपण एका खूपच गमतीशीर लहान मुलांच्या गोष्टीचं विश्लेषण करणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. हा प्रश्न ऐकून अनेकांना स्वतःचे लहानपणीचे दिवस आठवले असतील, नाही का? शाळेला दांडी मारण्यासाठी एखादं कारण शोधणं. हाच तर आहे आपल्या आजच्या कथेचा गाभा. आणि इथूनच तर गोष्टीला सुरुवात होते. तर या गोष्टीची मुख्य पात्र आहेत गट्टू आणि चिंकी. त्यांच्या अगदी साध्या सरळ आयुष्यात ना एक अशी गोष्ट घडते जी या कथेला एक एकदमच मजेशीर वळण देऊन जाते. झालं असं की गट्टू आणि चिंकी त्यांचं आवडतं कार्टून बघत बसलेले असतात आणि अचानक टीव्हीवर एक घोषणा होते. त्यांचा जो लाडका कार्टून कॅरेक्टर आहे ना टिक्कू, त्याचा नवीन चित्रपट दुसऱ्याच दिवशी टीव्हीवर येणार असतो. आता ही बातमी ऐकल्यावर त्यांचा आनंद तर गगनात मावेनासा होतो. कथापटकथेच्या भाषेत बोलायचं झालं तर हीच ती गोष्ट आहे जिथून खऱ्या संघर्षाला सुरुवात होते. आणि इथेच त्यांच्यासमोर एक मोठा पेच उभा राहतो. म्हणजे बघा, एका बाजूला सकाळी 11 वाजता लागणारा चित्रपट आणि दुसऱ्या बाजूला सकाळी 9 वाजताची शाळा. आता या दोन्हीमधून निवड करायची तरी कशी? आता या पेचातून बाहेर पडण्यासाठी गट्टू आणि चिंकी मिळून एक प्लॅन करतात. कथेचा दुसरा भाग त्यांच्या याच प्लॅनवर, म्हणजे त्यांच्या या प्रयत्नांवरच आधारलेला आहे. त्यांची आयडिया तशी भारीच होती. आपलं खोटं बोलणं खरं वाटावं म्हणून त्यांनी आदल्या दिवशी संध्याकाळी खाल्लेल्या चाटचा संदर्भ दिला. म्हणजे कसं, त्यांच्या पोटदुखीच्या नाटकाला एक खराखुरा आधार मिळेल. त्यांची योजना एकदम पद्धतशीर होती. कारण काय द्यायचं, नाटक कसं करायचं आणि आपलं ध्येय काय आहे, सगळं काही ठरलेलं. त्यांच्या या गंभीर नियोजनात आणि त्यांच्या बालिश बहाण्यामध्येच तर खरी गंमत दडलेली आहे. पण लहान मुलांच्या गोष्टींमध्ये जसं नेहमीच घडतं तसंच काहीसं इथेही होतं. त्यांची ती एकदम परफेक्ट वाटणारी योजना हळूहळू फसत जाते. आता ती कशी फसते तेच तर आपल्याला बघायचंय. सकाळी उठल्यावर त्यांना वाटतं की वा, देवानेच आपली मदत केलीये. बाहेर मुसळधार पाऊस बघून त्यांना अगदी खात्रीच वाटते की आता शाळेला आपोआप सुट्टी मिळणार आणि आपल्याला नाटकाची काही गरजच पडणार नाही. पण त्यांचा हा आनंद काही फार वेळ टिकत नाही. त्यांची आई त्यांच्या समस्येवर एकदम प्रॅक्टिकल उपाय काढते. बाबा ऑफिसला उशिरा जाणार असल्यामुळे ते त्यांना आरामात शाळेत सोडू शकतात. झालं, पावसाचं कारण तर जागेवरच रद्द झालं. आता त्यांच्याकडे त्यांच्या मूळ प्लॅनवर परतण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. मग काय, गट्टू आणि चिंकी दोघेही एकाच सुरात पोटात दुखत असल्याची तक्रार करतात आणि त्यांच्या नाटकाचा पहिला अंकच सुरू होतो. पण त्यांची आई काही कमी हुशार नसते. ती बरोबर एक असा हुकुमाचा एक्का काढते जो मुलांचं सगळं धैर्यच संपवून टाकू शकतो. आणि तो एक्का म्हणजे ते लाल रंगाचं औषध. म्हणजे ह्या औषधाची चव इतकी वाईट असते की मुलांना त्याची भीती जगातल्या दुसऱ्या कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त वाटते. आणि नेमकं हेच होतं. औषधाचं नाव ऐकता क्षणी त्यांची सगळी हवाच निघून जाते. त्यांची ही घाबरलेली प्रतिक्रियाच दाखवून देते की त्यांचं नाटक आता काही फार काळ टिकणार नाही. अखेर त्या औषधाच्या भीतीने ते सगळं खरं खरं सांगून टाकतात. ते कबूल करतात की पोटदुखी फक्त एक बहाणा होता, खरं कारण तर टिकूचा चित्रपट बघायचा होता. आणि त्यांची योजना इथे पूर्णपणे फसते. जेव्हा असं वाटतं की आता सगळं संपलं, सगळा प्लॅन फसला, तेव्हाच कथेत एक अनपेक्षित ट्विस्ट येतो. चला बघूया ह्या कथेचा शेवट नक्की कसा होतो ते. प्लॅन फसल्यानंतर आणि आईबाबांकडून ओरडा खाल्ल्यानंतर ते दोघेही पूर्णपणे निराश होतात. आता त्यांना वाटतं की चित्रपट बघण्याची संधी आपल्या हातून कायमची गेली. जेव्हा सगळ्या आशा संपलेल्या असतात, अगदी त्याच वेळी त्यांच्या आईच्या मोबाईलवर एक मेसेज येतो. यामुळे कथेत अचानक एक उत्सुकता निर्माण होते. आणि मग तो मोठा खुलासा होतो. त्यांच्या वर्गशिक्षकाचा मेसेज आलेला असतो की पावसामुळे शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. म्हणजे बघा, जी गोष्ट ते खोटं बोलून मिळवू शकले नाहीत ती त्यांना नशिबाने एका वेगळ्याच घटनेमुळे मिळून गेली. तर मग या साध्या सरळ गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? चला, या कथेच्या गाभ्याकडे जरा जवळून पाहूया. या कथेतून काही महत्त्वाचे मुद्दे आपल्यासमोर येतात. पहिला म्हणजे मुलांचा खोटेपणा तर फसला, पण एक बाह्य सत्य म्हणजे पाऊस त्यांच्या मदतीला धावून आला आणि त्यांची इच्छा पूर्ण झाली. दुसरं म्हणजे त्यांनी कितीही डोकं लावून प्लॅनिंग केलं असलं तरी शेवटी नशिबानेच त्यांचा दिवस ठरवला. आणि तिसरं म्हणजे लहान मुलांच्या कथांची हीच तर खरी गंमत असते. एक सोपी समस्या
एक फसलेला प्लॅन आणि एक असा मजेशीर उपरोधिक शेवट जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो. आणि शेवटी हाच प्रश्न मागे उरतो नाही का, की गट्टू आणि चिंकीला जे हवं होतं ते मिळालं खरं, पण ते त्यांच्या बहाण्यांमुळे यशस्वी झालं की तो निव्वळ नशिबाचा भाग होता? हा एक असा प्रश्न आहे जो खरंच विचार करायला लावतो.